आज मी बसरगे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथे आलो आहे। बसरग्यातील एक सधन शेतकरी ज्यांनी चंदगड तालुक्यात प्रथमच पारंपरिक पिकाऐवजी पेरू या फळबागेचा प्रयोग केला आहे। ते शेतकरी म्हणजे संजय पाटील। यांच्याच बागेला आज आपण भेट देणार आहोत। चला तर मग त्यांची फळबाग पाहूयात। गाव बसरगे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर। आम्ही आता पारंपरिक म्हणजे उत्सवामध्ये होतो आम्ही आता। त्यानंतर आम्ही बघूया म्हणून नवीन काहीतरी मित्रांच्या दृष्टिकोनातून माझी बारामतीला अशी जामखेडला वगैरे मित्र आहेत या फळबागेमध्ये। त्या मित्रांनी मला बरेचसे वर्ष असे मला प्रोत्साहन केले की फळबागेमध्ये उतरा म्हणून। मी पण त्यांचं घेतलो नाही, अंगावर मनावरती घेतलो नाही। नंतर बरेच दिवसानंतर त्यांनी येऊन प्रत्यक्ष येऊन इथे माझी आमच्या शेतामध्ये येऊन माती नेऊन परीक्षण करून त्यानंतर त्यांनी मला निर्णय दिला की करा म्हणून येते म्हणून। त्या साईडला 1 वर्ष झाले मला आता हे पेरू लावून तालुक्यामध्ये फर्स्ट टाईम मीच केलेलं आता, तर बाकी काय नाही। आता हे लावलेलं हे फळ आहे आपलं 1 वर्षाचं झाड आहे। 1 वर्षाच्या झाडाला आता ही फळं चालू आहेत। त्याला मी फोम घातलेला होता, आता का सध्या घातला नाही। आता हे हार्वेस्टिंग चालू आहे आता नवीन। 14 महिन्यामध्ये आम्ही आता पहिलं हार्वेस्टिंग आता 2.5 टन घेतलं याच्यामध्ये। 2.5 टन आत्ताचा जे येणार आहे तो आता मोठा भाई येणार आहे। तरी आपल्या याची काळजीवरती आहे, घेतलं तर व्यवस्थित का नाही 1 वर्षामध्ये ते डेव्हलप होते बऱ्यापैकी। खत पाणी व्यवस्थित ड्रिपने ऑर्गॅनिकमध्ये केलं तर व्यवस्थित होते, फवारणी वगैरे घेतलं तर। म्हणजे 1 वर्षामध्ये हे झाड पूर्ण क्षमतेनं पेरू द्यायला तयार होते, फळ द्यायला। 1.5 वर्षानंतर झाड मजबूत झाल्यानंतर पाहिजे फळ मिळू चालू होतं। आणि आमच्या चंदगड तालुक्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे की दुष्काळ पण नाही आहे। मेन म्हणजे पावसाचा मेन ही आहे पॉईंट आहे, ते कंट्रोल झाला आहे का नाही पाहिजे ते करता येते। आता तुम्ही पाण्याची व्यवस्था याच्यासाठी कशी केला आहे? इथून आता आमची नदीवरून आणली 20,000 फुटावरून पाणी आणलं इथं। आणि आता सध्या आता आम्ही एक बोर मारून घेतला इथं बोरला। या संपूर्ण बागेला नदी व बोर या दोन्हींच्या माध्यमातून ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा केला जातो। या बागेच्या सुरक्षिततेसाठी CCTV व सायरन बसवण्यात आला आहे। आता सर मला रोप पडलेलं, मला 100 रुपयांनी 1 रोप पडलेलं ते पोस। आणि आत्ता मी 2.5 टन फळ काढलं मी। एका झाडाला मी 300-350 रुपये खर्च केला 1 पेरूच्या झाडाला। आता माझी अशी 950 झाडं बसल्या 35 गुंठ्यामध्ये। टोटली 35 गुंठे की बाग आहे, 35 गुंठ्यामध्ये आम्ही 950 झाडं लावले त्याच्यामध्ये। आज अखेर आम्हाला एका रोपाला 100 रुपये म्हणजे आणतेवेळी 100 रुपये खर्च आलेला। आत्ता आम्हाला एका रोपाला आत्ता पहिल्या हार्वेस्टिंगला 300 रुपये खर्च आला बघा एका रोपाला। घेतलेलं पहिलं आता हार्वेस्टिंग केलं तेव्हा आम्हाला 2.5 टन माल मिळाला। आता मला वाटतं बहुतेक आता कमीत कमी 9.5 टन माल निघाला पाहिजे पुढच्या हार्वेस्टिंगला निघेवर याच्यावरती।
तर आम्हाला आता 1 वर्ष झाले लावून. आता इथून पुढचं जे हार्वेस्टिंग आहे ते आपल्याला बघूया आता काय काय खर्च होणार. आता इथून पुढे आपल्याला 10 टनाची अपेक्षा धरली आहे आम्ही. त्याच्यातून आता खर्च वजा करून किती आपल्याला भेटते ते बघायचं आपल्याला इथून. पूर्वी फळाची झाडे फक्त शेताच्या बांधावरच लावलेली दिसत, पण मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याची पद्धत 20व्या शतकापासून अस्तित्वात आली. फळात पचनास सुलभ अशा प्रकारची शर्करा असते, त्यामुळे ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत फार उपयुक्त असते. सर्वसामान्य प्रकृतीच्या मनुष्यांसाठीही त्यातील जीवनसत्वे व खनिजे पदार्थांमुळे ती उपयुक्त आहेत. पेरूच्याच बागेमध्ये त्यांनी काकडीसारखे आंतरपीकही घेतलेले आहे. त्यातूनही त्यांना थोडंफार उत्पन्न मिळू शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी अर्णव पाटील.